नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही रोज ड्रायफ्रूट्स खाता. जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला अशा 4 ड्रायफ्रूट्सबद्दल सांगणार आहे जे वयाच्या 60नंतर शरीराला आतून मजबूत करतात आणि अशा 3 ड्रायफ्रूट्सबद्दलही सांगणार आहे जे बहुतेक लोक आरोग्यदायी आहेत असं समजून खातात, पण ते नकळतपणे रक्तदाब, सूज आणि थकवा वाढवत असतात. तुमच्या घरात यापैकी कोणताही सुकामेवा आहे का? तर लक्ष देऊन ऐका. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये उत्तर मिळेल. मला एक स्पष्ट गोष्ट सांगा, जेव्हा तुम्हाला संध्याकाळी भूक लागते तेव्हा तुम्ही काय खाता? बरेच लोक नमकीन, काजू, भाजलेले शेंगदाणे किंवा मग मिश्र सुकामेव्याचे पाकिट्स आणतात आणि ते खातात आणि त्यांना वाटतं की मी चिप्स खाल्ले नाही, मी तर ड्रायफ्रूट्स खाल्ले आहेत, हे आरोग्यदायी आहे. हा तर सर्वात मोठा गैरसमज आहे. 60 वर्षानंतर शरीर 40 वर्षांचे असताना जसं होतं तसं नसतं, तसं राहतही नाही. पचनक्रिया बदलते, रक्तदाबाची औषधे सुरू असतात आणि साखरेची पातळी थोडी कमी जास्त होत असते. त्याचवेळी चुकीचा सुकामेवा चुकीच्या प्रमाणामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास तो शरीरावरती भार बनतो. आज मी 3 गोष्टी सांगणार आहे. 60नंतर उपयोगी पडणारे 4 योग्य सुकेमेवे आणि नकळतपणे नुकसान करणारे 3 अयोग्य सुकेमेवे. तुम्ही आत्ताच करू शकणारी एक घरगुती चाचणी. मला एक गोष्ट आवडते. रामेश्वरजी एक 67 वर्षीय निवृत्त शिक्षक आहेत. यांना दररोज संध्याकाळी खारवलेले काजू खाण्याची सवय होती. ते रक्तदाबाची औषधे घेत होते, पण त्यांचा रक्तदाब नियंत्रणात नव्हता. डॉक्टरांनी त्यांना आहारात बदल करण्याचा सल्ला दिला. त्यांना वाटलं की मी ड्रायफ्रूट्स खातो पण ते तळलेले नाही, पण ते आरोग्यदायी खारवलेले काजू दररोज संध्याकाळी 200 मिलीग्रॅम अतिरिक्त सोडियम देत होते. जेव्हा त्यांनी काजूऐवजी 2 अक्रोड आणि 5 बदाम खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना 6 आठवड्यांमध्ये त्यांचा रक्तदाब स्थिर झाल्यासारखं वाटलं. हा योगायोग अजिबातच नव्हता, ही योग्य सुक्यामेव्याची शक्ती होती. आता मी तुम्हाला त्या 4 योग्य सुक्यामेव्यांबद्दल सांगते. पहिला सुकामेवा आहे अक्रोड. जर मला वयाच्या 60 वर्षानंतर फक्त एकच सुकामेवा निवडायचा असेल तर अक्रोडमध्ये वनस्पतीजन्य ओमेगा 3 असतं, जे रक्तवाहिन्या लवचिक करतं आणि मेंदूच्या पेशींचं संरक्षण करतं. वयानुसार या दोन्ही गोष्टी कमकुवत होतात. अक्रोड या दोन्हींची काळजी घेतात. मी किती सेवन करावं? सकाळी 2 ते 4 अक्रोडाचे तुकडे. सर्वात मोठी चूक म्हणजे गोड पदार्थांसोबत अक्रोड खाणं आणि ते फायदेशीर ठरतील असा विचार करणं, पण ते सोपे नसतात. एक 72 वर्षांची महिला होती जिला रात्री गोड खाण्याची सवय होती. तिची झोपही हलकी लागत असे. तेव्हा तिने गोड पदार्थांऐवजी जेव्हा तिने 2 अक्रोड आणि 4 पिस्ते खाण्यास सुरुवात केली तेव्हा तिची रात्रीची गोड खाण्याची इच्छा कमी होऊ लागली. हळूहळू कमी झाली आणि झोप सुधारली. साधे अक्रोड ही त्यांची खरी ताकद आहे. पुढचा सुकामेवा जो आहे तो असा आहे जो प्रत्येक घरामध्ये आढळतो, पण 90% लोक तो चुकीच्या पद्धतीने खातात. दुसरा सुकामेवा म्हणजे बदाम, पण त्यांना फक्त स्मरणशक्ती वाढवणारं अन्न समजणं थांबवा. बदामामध्ये मॅग्नेशियम असतं, जे स्नायू शिथिलता, चेतासंकेत, झोपेची गुणवत्ता आणि रक्तदाबाच्या संतुलनाशी संबंधित आहे. 60नंतर अनेक लोकांच्या शरीरातील मॅग्नेशियमची पातळी नकळतपणे हळूहळू कमी होते. तुम्ही किती सेवन करावं? रात्री 5 ते 6 बदाम पाण्यामध्ये भिजवा. सकाळी त्यांची साल काढून खा. मीठ लावलेले भाजलेले बदाम खाणं ही सर्वात मोठी चूक आहे. ते एक नाश्ता आहे, औषध नाही. मीठ लावलेले बदाम पचायला सोपे असतात. 60नंतर कोरडे भाजलेले बदाम जड वाटू शकतात. हा एक छोटासा फरक आहे, पण या छोट्या फरकामुळे मोठे परिणाम होऊ शकतात. तिसऱ्या सुक्यामेव्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, पण ज्यांना माहीत आहे ते दररोज तो खातात, तो म्हणजे पिस्ता. तिसरा सुकामेवा आहे पिस्ता. 60नंतर हा सर्वात दुर्लक्षित सुकामेवा आहे. त्यात पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स रंगद्रव्ये असतात, जे फायदेशीर असतात हृदय आणि डोळे दोन्हींसाठी. आणि जे नेहमी काहीतरी कुरकुरीत आणि खारट शोधत असतात त्यांच्यासाठी पिस्ते हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. तुम्ही किती सेवन करावं? तर मुठभर सोललेले पिस्ते खा. हळूहळू खाल्ल्याने अति खाणे टाळता येतं. फ्लेवर्ड आणि जास्त खारवलेले पिस्ते खाणं हे शरीरासाठी अत्यंत चुकीचं आहे. ते हृदयासाठी चांगलं नसून हृदयावर एक ओझं तयार करतं. न सोललेले पिस्ते हाच एकमेव प्रकार जो फायदेशीर ठरतो.
चौथा सुकामेवा थोडा असामान्य आहे, पण त्यात एक असं खनिज आहे जे थकवा, थायरॉइड आणि मनस्थितीवरती परिणाम करतं. चौथा सुकामेवा म्हणजे ब्राझील नट्स. ते सर्वत्र उपलब्ध नाहीत, पण जिथे ते उपलब्ध आहेत तिथे त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यात सेलेनियम असतं, जे थायरॉइडला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतं. थायरॉइडच्या समस्या, मंदपणा, कमी ऊर्जा आणि निस्तेज मनस्थिती या 60 वर्षानंतर खूप सामान्य समस्या असतात आणि बहुतेक लोक त्यांना वाढत्या वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्षित करतात. तुम्ही किती सेवन करावं? फक्त 1 किंवा 2 हा एक विशिष्ट प्रमाणामध्ये खाण्याचा पदार्थ आहे. मोठ्या प्रमाणात खाण्याचा नाश्ता नाही. अति खाणं ही सर्वात मोठी चूक आहे. जर सोडियम प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त झाले तर ते हानिकारक ठरत असतं. रोज ब्राझील नट्स खाल्ल्यास काही आठवड्यांमध्येच तुम्हाला तुमच्या ऊर्जेत आणि मनस्थितीमध्ये फरक जाणवू शकतो. आता असे 3 नट्स ज्यांना बहुतेक लोक चुकून आरोग्यदायी समजतात. पहिला धोकादायक नट्स म्हणजे खारवलेले शेंगदाणे. हे लक्षात घ्या की काही साधं मीठ नसलेले शेंगदाणे खाणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण बहुतेक लोक खारवलेले भाजलेले शेंगदाणे, पीनट साल्ट आणि साखरेचे पीनट बटर खातात. तर खारवलेल्या शेंगदाण्यांच्या पाकिटामध्ये लपलेले सोडियम, निकृष्ट दर्जाची तेले आणि अतिरिक्त पदार्थ असतात. साठीनंतर किडनीची गाळण्याची प्रक्रिया मंदावते. शरीर पूर्वी इतकं सोडियम लवकर बाहेर टाकू शकत नाही. परिणामी रक्तदाब वाढतो, पाय सुजू शकतात, रात्रीच्या झोपेत अडथळा येतो. साधं मीठ नसलेले घरी भाजलेले शेंगदाणेच खा, तेही कमी प्रमाणामध्ये, अन्यथा ते खाणं टाळा. पुढचा नट सर्वाधिक विकला जातो आणि सर्वाधिक खाल्लाही जातो, तो म्हणजे काजू. काजू चविष्ट असतात, पण त्यांची समस्या हीच आहे की लोक ते किती प्रमाणामध्ये खावेत हे विसरून जातात. आपण TV बघताना 15-20 काजू खातो आणि आपल्याला वाटतं की आपण एक आरोग्यदायी नाश्ता केला आहे, पण 20 काजूमध्ये सुमारे 160 कॅलरीज असतात. त्यांची कॅलरी घनता जास्त असते आणि जर ते खारवलेले असतील तर त्यात सोडियमही जास्त असतं. 60 कॅलरीज नंतर इन्सुलिनची प्रक्रिया बदलते. या भारामुळे वजन, साखर आणि थकवा या तिन्ही गोष्टी वाढू शकतात. काजू अधूनमधूनच खावेत, 5 किंवा 6 पेक्षा जास्त खाऊ नयेत. रोजची सवय तर अजिबात नसावी. तिसरा आणि सर्वात फसवा सुकामेवा आहे, ज्याच्या पॅकेटमुळे तुम्हाला वाटतं की तो एक उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे. तिसरा म्हणजे फ्लेवर्ड मिक्स नट्स. पॅकेटवर लिहिलेलं असेल की हे उत्तम भाजलेले नट्स, प्रोटीन स्नॅक्स, आरोग्यदायी मिश्रण आहे. पण आता काय असेल? अतिरिक्त सोडियम, ग्लुकोज, सिरपचं आवरण, स्वस्त पुनर्वापर केलेले तेल आणि त्याचबरोबर फ्लेवर, वजन वाढवणारे पदार्थ. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ही श्रेणी सर्वात धोकादायक आहे, कारण ते आरोग्यदायी वाटतात. त्यामुळे लोक कोणताही अपराध भाव न बाळगता जास्त खातात. आणि आता मी वचन दिलेली चाचणी, तुमच्या घरातील प्रत्येक सुक्यामेव्याचं पाकिट उघडून पहा. त्यातील पहिले 3 घटक शोधा. जर त्यात मीठ, तेल आणि ग्लुकोज असेल तर ते पॅकेट आजच खाणं बंद करा, थांबवा. ही एक कृती तुमच्या रोजच्या सुक्यामेव्याची तीव्रता कमी करण्यास सुरुवात करू शकते. आजच थांबवण्यासारख्या 3 सवयी. सवय क्रमांक 1, खारवलेले भाजलेले सुकेमेवे आरोग्यदायी आहेत असं समजणं. मीठ, लपलेलं तेल आणि त्याचे अतिरिक्त प्रमाण हे सर्व हृदयावरती भार टाकतात. ते हृदयाचं अन्न नाही. सवय क्रमांक 2, दररोज एकच प्रकारचा सुकामेवा खाणं. त्यात बदल करणं आवश्यक आहे. काही दिवस बदाम, काही दिवस अक्रोड, काही दिवस पिस्ता. विविधता म्हणजे संतुलन. सवय क्रमांक 3, तणावात किंवा कंटाळ्यात असतानाही सुकामेवा खाणं. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा खाण्याचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही. सुकामेवा हे पोषण आहे, भावनिक नाश्ता नाही. आणखी एक गोष्ट, आणि ही खूप महत्त्वाची आहे, 60 वर्षानंतर तुमचं शरीर संकेत पाठवतं. सुकामेवा खाल्ल्यानंतर जडपणा, गॅस, जास्त तहान लागणं, आम्लपित्त किंवा विचित्र थकवा याकडे दुर्लक्ष करू नका. हे तुमचं वैयक्तिक पोषणाचे संकेत आहेत. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. प्रत्येकाला सारखे सुकेमेवे मानवतील असं नाही. पण काही मार्गदर्शक तत्त्वे जी जवळजवळ नेहमीच लागू होतात ती म्हणजे कमी प्रक्रिया केलेले, कमी मीठ असलेले, मोजून घेतलेले प्रमाण आणि योग्य वेळ. या 4 गोष्टी 60 वर्षानंतर कोणत्याही सुकामेव्याला तुमचा मित्र बनवू शकतात. आणि हे खूप सोपं आहे. सुकामेवा नेहमी योग्य संदर्भात खा. सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले बदाम, दुपारी दही किंवा फळांसोबत 2 अक्रोड, संध्याकाळी चहाच्या वेळी जंक फूडऐवजी 5 पिस्ते. जेव्हा सुकामेवा तुमच्या जेवणाचा भाग बनतो तेव्हा त्याचे अधिक फायदे होत असतात. जेव्हा ते अनियंत्रितपणे खाल्ले जाऊ लागतात तर तेव्हा त्याचा परिणाम वेगळाच होतो. थोडक्यात पुन्हा सांगते, 60 वर्षानंतर हे 4 सुकेमेवे खा. अक्रोड, बदाम, पिस्ता आणि ब्राझील नट्स. फक्त 1 किंवा 2 ते मर्यादित ठेवा आणि पूर्णपणे
टाळा. नमकीन, शेंगदाणे, दररोज अधिक काजू, फ्लेवर्ड मिक्स नट्स आणि पॅकेट आत्ताच तपासा. जर पहिले 3 घटक मीठ, तेल, ग्लुकोज असतील तर ते खाण्यास अयोग्य आहे. माझ्या घरातील सुकामेव्यांबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मला सांगा की तुम्ही कोणता सुकामेवा सर्वात जास्त खाता. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.